श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी. तर आज पूर्ण देव जे आहे ते मी स्वच्छ करून घेत होते. जे लिक्विड आहे त्याने प्लेटा, देवाची भांडी वगैरे आणि बाकी मग दही वगैरे हे सगळं बेसन पीठ एकत्र घालून देव स्वच्छ करून घेणार होते. कारण काय झालं की गावावर गेले, त्याच्यानंतर पुन्हा मग आल्यानंतर इकडं तिकडंच चालू आहे. त्याच्यामध्ये आठवडा गेलेला आहे, आठवड्यापेक्षाही जास्त वेळ गेला. आणि आज असा विचार केलेला होता की बाबा चला आता जे काय असेल ते स्वच्छ करून घेऊया. हे लिक्विड याचा रिव्ह्यू मी तुम्हाला प्रॉपर दिला आहे. आता बघा मी तांब्या वगैरे क्लीन केला, निघतंय, स्वच्छ निघतंय अगदी, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. फक्त याच्यावर हार्ड किंवा खाऱ्या पाण्याचे डाग वगैरे असतील तर लक्षात ठेवा, ते निघत नाहीत, ते आहे तसेच राहतात. पण कुठले तांबा पितळ असू दे लगेच शाईन आणण्याचं काम करतं. पण आता हे धुतलं लगेच पुसून घ्यायचं, कुठले असू दे कशानेही तुम्ही वॉश करा पण पुसून घ्या लगेच. पण याचं एक वीक पॉईंट सांगते की आता पुसून घेतलंय पण नंतर जेव्हा हवा लागेल याला ना, साधी हवा जरी लागली तरी ते भांडं काळं पडतंय. कुठलं? तांब्याचं. पितळला एवढा इफेक्ट दाखवत नाही पण तांब्याला दाखवते. त्यामुळे मी जर बघायला गेलं गेल्या वेळेला 50% तर दिलते, पण मी आता तुम्हाला सांगू मी 50% सुद्धा देत नाही आहे. कारण माझं बघून बरेच जणी आणता म्हणून हे सांगितलं. हां, ते लिक्विड चांगलं आहे बघा. कुठलं? जे हात काळे होतात, मी तुम्हाला सांगितलं की बाबा क्लीन करताना ना कापड पूर्ण काळं होतं, ते तुम्ही अगदी बिनधास्त वापरा. कारण काळं होऊ दे कापड, पण ते 8-8 दिवस त्याला काही होत नाही आहे, अशी त्याची चमक राहते. किट्टो ना थोडासा चहा करून देते, चहा पिणार आणि मग स्वयंपाकाला लागणार. थोडंसं डिगी सुरू आहे, कारण दादा म्हणले जेवायला येतो म्हटल्यानंतर मग कशाला गडबड करू, होईल तसे एक 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 कामं करायला लागले. थोडं घरातलं, थोडं व्हिडिओचं, त्यात याचं आणि केलं. हां, कालचा व्हिडिओ गेला, भरपूर साऱ्या ताईंनी सांगितले की बरोबर आहे ताई, गावाकडची माणसं अशीच असतात. तर हो, आम्ही पण गावाकडचंच आहोत. आता खरं सांगायचं तर आता बघितलेलं आहे तुम्ही सगळं, आता तुमच्यापासून काय मी काहीच लपवून ठेवलेलं नाही. अगदी गरिबीतनं मिडल क्लासपर्यंतचा प्रवाससुद्धा आम्ही म्हणजे गावाकडूनच केलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही होत की घरात ढिगभर भांडी आहेत, ढिगभरी आहे त्याने प्या, त्या तेवढ्यासाठी ती तेवढी लांबड होती. कधी कधी लय लांबड लावतात दादा, आणि कधी कधी एखाद्या विषयात लांबड लावायचा विषय जरी असेल तर तिथं लगेच गुंडाळतात दादा. ते म्हणतात ना की काही लोक कमी बोलतात पण त्यांना बरोबर कुठं कुणाची जिरवायची आणि कुठं कुणाला म्हणजे काय करायचं हे नॉलेज असतं, ते तुमचे दादा आहेत आणि ते बरोबर करतात. त्यांचं जिथं येईल ना अंगावरती तिथं लगेच वाद घालतात, आणि जिथं आपल्याला बोलायचा चान्स असतो ना तिथं लगेच आवडतात. असं आता हे दादाचं अंगातला स्वभाव आहे, गुण आहे म्हणायला हरकत नाही. बाकी ते बोलले ते बरोबर आहे. गावाकडची सगळीच मंडळी जी असतात ना त्यांचं राहणं, बसणं, उठणं थोडी शहरी म्हणजे टाईपनुसार बदलणार आहे. तर आज ना मी परवा जे ऑर्डर केलेलं सांडगे होते ते बनवत होते. हे सांडगे एवढे सिंपल बनवायचे, कारण ह्या सांडग्याला जर सगळा कुटाणा घातला, कूट घातलं तर त्याची चव गावठी पद्धतीने राहत नाही. कारण गावाकडचं जे असतं ना सांडग्याचं कालवण अप्रतिम. मी पहिल्यांदा सांडग्याचं कालवण जे आहे ते खाल्लेलं होतं, दादाचीच एक रिलेटिव्ह होते त्यांच्याकडे खाल्लेलं होतं. कधी? किट्टो छोटी होती. त्याच्यानंतर मी खूप वेळा गावी गेल्यानंतर आईला म्हणायची की मला ते म्हणजे सांडग्याचं दे बनवून, कारण त्यांनी केलेलंच तसं होतं. म्हणजे त्याची चव जी आहे ती मी अजूनही सांगेन की मी आजपर्यंत कोणाच्याही हातचं सांडग्याची भाजी तशी खाल्लेली नाही जी ती खाल्लेली होती. पलूसला गेलेलं होतं. किट्टो माझ्या मते 1 वर्षाचे असेल तेव्हाची गोष्ट आहे ना. मला पण आत्तापर्यंत तशी रेसिपी जमलेली नाही. आजीबाई होत्या त्या, आणि त्यांनी जी बनवलेली रेसिपी होती मी त्यांना त्यावेळेला विचारलं नाही आहे, कारण बाळ लहान होतं ना की तेवढं कोण लक्ष देतं, हे काय घातलं ते काय घातलं. पण आज ते मला असं वाटते की बाबा काय नेमकं काय घातलं असेल त्यांनी. पण गावाकडची लोकं तर काय एवढं घालत नसतात. म्हणून सांगेन की सांडग्याची भाजी आपल्या जुन्या माणसांच्या हातचीच खावी. आपण कितीही करू दे पण तीच म्हणजे चव जी आहे ते आपल्याला येत नाही. मला तर आलेली नाही आहे अजूनपर्यंत, तर नाही आलेली. असो, आज पूर्ण घर जे आहे ते क्लीन करणार आहे, कारण 2-3 दिवस माझे ह्या सगळ्यातच गेलेले होते. गावाकडनं आल्यानं पण मी केलं, बऱ्यापैकी केलं, पण व्हॅक्यूम वगैरे शक्यतो मी ह्या गोष्टी नाही केल्या. फक्त झाडझटक केलेली होती, कारण आता उन्हाळा सुरू असल्यामुळे खिडक्या अशाच उघड्या सोडल्या जातात आणि एवढी धूळ, माती, हवा येणं तर गरजेचं आहे उन्हाळ्यात, पण उन्हाळ्यात हवेबरोबर तेवढंच घरामध्ये माती येते. आणि आता हे पूर्ण वॉलपेपर जे आहेत ना पुढचे संपूर्ण घराचे वॉलपेपर सगळे क्लिनिंगला आलेत, म्हणजे पुसायला आलेत. कारण आम्ही लावले ना तेव्हापासून वरनं टॉपपासून कधीच पुसलेलं नाही आहे. कारण मला तर ते तेवढं म्हणजे उंची हात पोचतच नाही आहे, आणि एखाद्या पोच्यानं पुसून घ्यावं म्हटलं तर तेवढं ते क्लीन होत नाही. त्यामुळे त्याला योग्य पद्धतीने वर चढवून ते पुसून घ्यावं लागणार आहे. पण आलेले आहेत, कारण आता 2-2.5 वर्ष होत आली घराला आपल्या, तेव्हापासून ते क्लीन केलेलं नाही आहे. छोटं मोठं खालचं वरचं मला जेवढं जमेल तेवढं मी करते. लक्षात ठेवा की घर बांधणं सोपं असतं पण त्याला मेंटेन ठेवणं खूप अवघड असतं.
एखाद्याला श्रीमंती म्हणतात ना, येते, पण ती आलेली श्रीमंती टिकवणं खूप अवघड असतं. प्रत्येक गोष्ट आपल्याकडे आलेली असते ना, त्याला टिकवण्यासाठी सुद्धा आपल्याला तेवढीच मेहनत असते. त्यामुळे आता हे मोठं घर आलं आहे, पण त्याला तेवढंच व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला तेवढाच वेळ द्यावा लागतो. बऱ्याच जणी म्हणतात की काय गं ताई, खूप काम करते, खूप काम करते, किंवा स्वतःला कुठं वेळच देत नाही, नुसतं कामच करते. पण इथं तसं पर्याय नसतो, की नुसतं जर आपण तेच करत राहिलो तर मग हे कोण बघणार. आणि पंचपाळ काही जणी विचारत होते की रसिकाने दिलेलं पंचपाळ दिसत नाही. तर हे जे पंचपाळ आहे ना, रसिकाने दिलेलं मी वरती ठेवलेलं आहे. कारण कधी कधी मग वरती आले, समजा आवरायला लागले, तर कपाळाला मग तुम्हाला माहिती आहे की मी पहिल्यापासून ना हळदी कुंकू लावते. आणि एखादं साडीचं शूट वगैरे असेल तर मला इथलं इथं ते बरं होतं, किंवा कधी खाली विसरलं तर वरच्यावर असावं. कारण वरती पण काही गोष्टी ठेवायला लागतात, खाली पण काही गोष्टी ठेवायला लागतात. आता हे बेडच्या कडेला जे पूर्ण लावलेलं हे जे आहे ना, हे असं फॅब्रिकमध्ये आहे. आणि याला एक तर तुम्ही वॅक्यूम करू शकता. जो लिक्विड टाकून वॅक्यूम असतो तो सुद्धा करू शकतो, ड्राय वॅक्यूमसुद्धा करू शकतो. नसेल तर एक कापड घ्यायचं आणि कापडाने ना थोडंसं ओलं करून पुसून घ्यायचं. पण लक्षात ठेवा की तुम्ही शक्यतो गाद्यांचे कवर असू दे किंवा काही असू दे, थोडंसं असं मळ खपाऊस ठेवा. आता हे पाठीमागचं जे काय आम्ही लावलेलं आहे ना, पूर्ण ब्राऊन कलरचं लावलेलं आहे, ते काहीच घाण दिसत नाही. कारण आणल्यापासून जे तसं आहे ना, आता त्याच्यावर ते जर पांढरा असताना ते बघू वाटलं नसतं. कारण का, ही सगळ्याची चॉईस आमची बरोबर ठरली. फक्त सोप्याची चॉईस चुकली, कारण तिथं व्हाईट कलर, क्रीम कलर आम्ही घेतला ना, तिथं आम्ही चुकलो. गाद्यांचे कलर वगैरे सगळे कडेचे कलर किंवा सगळ्या गोष्टीचे कलर असे ठेवलेले आहेत की जे कितीही खराब असू दे, ते मळ खपणारेच ठेवलेत. फक्त एकच चॉईस चुकली सोप्याची. आणि आता जरी कोणी येऊन रिअल सोफा जर आपल्या घरातला बघितला ना, तुम्ही म्हणाल हा नक्की तोच आहे ना सोफा. कारण मुलं बाळं असतात, येतात जातात, पाय लावणं, हे लावणं, ते लावणं, काय सांडणं पडणं, पुन्हा डॉगी घरात असतात त्यावेळेला कधी ना कधीतरी ती उडी मारलं जातं, बसलं जातं, मग ते काय तर धूळ लागली जाते. ह्या सगळ्या गोष्टी होतातच. पण ते अजूनही पश्चाताप होतो मला की बाबा हे 2 कलर माझे चुकले. आता आज ना मुलांच्या सगळ्या जुन्या बॅगा आहेत त्या मी काढायला लागलेले, आणि आर्यनच्या बॅगमध्ये हात घातली तर सुट्टी लागायच्या वेळेला शेवटच्या दिवशी जो डबा घेऊन गेलेला होता ना, तो डबा आज मी काढलेला आहे. म्हणजे किती बघा, सुट्ट्या लागल्या की पोरांचं लक्ष पण नसतं. त्या किटोनं पहिल्यापासून जसं सुट्ट्या लागल्या तसं तिनं सुट्टी लागली असं कधी राहिली नाही. काय ना काय तर चालू. पण आरूचं असं झालं ते कधी एकदा ती शाळा संपते आणि कधी माझ्या डोक्याचा ताप हे होतो, मी पुन्हा त्या बॅगकडे वळून पण बघणार नाही. तर त्यानं ते डबासुद्धा काढलेला नाही आहे. ते असं आता चालायचं. मी काय कंपॅरिझन करत नाही आहे, ज्याचं त्याचं जिथल्या तिथं हे आहे. पण सांगते काय की त्याला ना असं म्हणजे आता सुट्टी लागलेली आहे, काढावं, थोडंसं अभ्यास करावा, रिव्हिजन प्रकार असतो का नाही, जो आपण करायचो बघा पूर्वी, तसं या आर्यनचं काही नाही आहे. रिव्हिजन नाही आणि कशाचं काय नाही. ते दिवसभर बॅट, बॉल, सायकल, म्हणजे काय सांगूच नका. आणि गाडीसाठी भरपूर कमेंट आल्या की तुमची 2 फॅमिली बसून जाईल ह्या हिशोबानेच घ्या. हायलाईट कमेंट झाल्या. तर होत आहे ना, आमची दोन्ही फॅमिली एकत्र जाऊ ह्या हिशोबानेच आम्ही करणार आहोत. पहिलं माझ्या मनात आलं तर थोडंसं की बाबा कशाला जास्त इन्व्हेस्टमेंट, कारण साईज वाढली की पैसे वाढतात ना. आणि तसं तरी पहिल्यापासून माझ्या डोक्यात म्हणजे गाडीबद्दल तेवढा इंटरेस्ट किंवा तेवढी असं म्हणजे गरज हे नव्हतं. काल एक ताई बरोबर बोलली की गाडी हौस नाही आहे, तर सध्या काळाची गरज आहे. कारण आता आम्ही पण म्हणजे आता माझी मुलं पण मोठी झाली बरोबर. आता टू व्हीलरवर बसायचं म्हणजे तर आम्ही तिघंसुद्धा बसत नाही आहे. दोघं, मी आणि तुमचे दादा आरामात बसतो. कारण आता मुलं मोठी झालेली आहेत. त्यामुळे बरोबर आहे की योग्य वेळेनुसार त्या गरज आमच्यासाठी आत्ता झालेली आहे बरं का ताईनो. याच्या आधी तेवढी नव्हती. कारण छोटी छोटी होती, बसत होतो आम्ही. कचरा वरनं खाली फेकलेला आहे, तो आता जाळायला पाठवणार आहे. कारण इकडं ना रोज पॅकिंग होतं, रोज सगळे होतं, मग त्याचं काय ना काय तर निघतं. आज वेळ आलेला आहे बघा ह्या मशीनला क्लीन करायला. कशी क्लीन करते बघा. हे लिक्विड आणलेलं मी दाखवलेलं आहे. 50 ते 60 रुपये काय तर किंमत असावी. ते पूर्ण लिक्विड जिथून आपण निरमा वगैरे टाकतो ना, तिथे टाकायचं. त्याच्यानंतर आतला जो ड्रम आहे त्या पूर्ण ड्रमला टाकायचं. सोबत पुढच्या साईडला जे रबर आहेत पूर्णपणे असा हा गोल राऊंडमधला, त्याच्या आतमध्ये पण टाकायचं. आणि लास्ट ऑप्शन जो असतो, जो 18 मिनटासाठी फक्त आहे, ओन्ली 18 मिनटासाठी, त्याच्यामध्ये दाबून द्यायचं. म्हणजे काय तर ते त्याच्या हिशोबाने पाणी घेतं आणि तेवढ्या ह्याच्यातच स्पीडमध्ये ते क्लीन करतं. आता म्हणजे त्या प्रोडक्टचा रिव्ह्यू द्यायचा झाला तर मी 50-50 देईन. कारण मी याच्या आधी जी पावडर टाकलेली होती, जी मी डीमार्टमधून आणलेली, त्या पावडरगत या लिक्विडनं काम केलं नाही. ती पावडर जवळजवळ 100-125ची एक पुडी होती. त्याच्यामध्ये 80% मशीन जी आहे ती क्लीन झाली होती. म्हणजे ते पूर्ण जो काय आपला रबर आहे, पूर्ण ते टँक आहे, पुन्हा जिथून आपण लिक्विड वगैरे वततो, तिथं मला स्वच्छता जी तेव्हा दिसत होती ती या लिक्विडमध्ये म्हणजे मला दिसलेली नाही. जो आहे तो आहे, रिव्ह्यू देईन. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की मी
ह्यावेळेला जी काही लिक्विड आणली होती क्लिनिंगची त्यातलं एक पण धड नाही आहे कोणतंच. म्हणजे आता नावं नाही घ्यायची कारण कसं असतं की शेवटी तो ब्रँड असतो, पण नाही, एकही धड नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की जे तुम्ही रेग्युलर वापरत आलाय किंवा मी जे वापरते रेग्युलर, ज्याचे रिव्ह्यू चांगले आहेत, मी तर ते शेअर केलेलंच आहे आधी, तरी पण पुन्हा नेक्स्ट टाईम तुम्हाला मी नक्की शेअर करेन. तर असो, संध्याकाळचं टायमिंग होतं. आज विचार केला बटाट्याची मस्त अशी भाजी रस्सादार बनवावी. आई आणि आजी, माझी खूप इच्छा होती की आता बघा मी जसं तुम्हाला म्हटलं गावाकडनं जाऊन आल्यानंतर मी आजीला आणणार, मी आईला आणणार, पण मुंबईच्या आईला पण म्हटलेलं होतं ह्या तिघी एकी जागी येतील. कशाचं काय, तिघीचा पण धड मिळणार नाही बघा. म्हणजे मुंबईच्या आईची तब्येत पुन्हा बिघडलेली आहे, तिचे छोट्या मोठ्या तक्रारी ज्या आहेत त्या पुन्हा चालू झालेल्या आहेत. तिला पॉसिबलच नाही आहे, कारण ते म्हणतात ना की मान जी आहे तिची ती खाली वाकूच देत नाही, त्यामुळे एवढा प्रवास तर शक्यच नाही. राहिली गोष्ट आपल्या जजच्या आईची, बऱ्याच जणी म्हणतात की अगं आता झालं आहे सगळं, तर मग आता यायचं होतं आईनं, आली नाही. कारण का आपल्या घरी दूध असतं ना, तर त्याच्या गोवऱ्या लावायच्या असतात. ते 1 महिना तरी त्या गोवऱ्या लावल्या जातात. आता ते गोवऱ्या लावणं म्हणजे मी दाखवलेलं आहे, पण आता ते ठराविक ताईंना कळेल, ठराविक ताईंना कळणार नाही आहे. ते शेणीच्या असतात, त्या लावले जातात, त्याच्यावरती ते दूध शिजवलं जातं चिंचरी मायकाचं. त्यामुळे बाबा म्हणतात की ते बाबा रोज सकाळी आम्हाला ते काम करायचं असतं, त्यामुळे तिला पॉसिबल नाही आहे. राहिली गोष्ट आजीला आणायचं म्हणजे आजी काय म्हणते, आता इथं भेटलेलं आहे तुम्ही, आता तिथं या, तुमच्यानी कामं भरपूर असतात, कुठं तुम्हाला त्रास द्यायचा. म्हणजे आहे का धड तिघीचा मेळ काय आहे का बघा. आणि मी एकीकडे पण नाही जाऊ दे, लगेच त्यांची अपेक्षा असते की मी यावं, मी जावं, मीही करावं. आणि यांचं काय असतं, यांची कारणं तयारच असतात, प्रत्येकीची कारणं तयार आहेत बाबा, त्या आजीची पण कारणं तयार आहेत. मी तर आजीला म्हणते आता ह्या वयात तर अजिबात कारणं देऊ नको, जो कोणी आपल्यासोबत चल म्हणतोय त्याच्यासोबत जा, 4 दिवस राहा, आराम कर, मस्त इकडचं तिकडचं थोडंसं वातावरण घे आणि रिलॅक्स लाईफ जग. पण नाही, पुन्हा तेच आहे. असं चला, मला तर वाटत नाही की ह्या तिघी काही येतील एकत्र आणि ते काही पुन्हा दाखवायला मिळेल किंवा मलासुद्धा तिघींबरोबर वेळ मिळेल, वाटत नाही आहे. चला, मी व्हिडिओ एंड करते. आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.